जय मित्रांनो, आजचा आपला विषय आहे चालू घडामोडी. चालू घडामोडीमध्ये आपल्याला अशा पदाविषयी डिस्कस करायचा आहे की जे पद भारतीय राज्यघटनेत त्याचा कुठेही उल्लेख नाही, तरी देखील आपल्या भारतात आणि भारतातील सर्व राज्यात ते पद अस्तित्वात आहे. भरपूर राज्यात ते पद आहे. तर ते पद आहे मित्रांनो उपमुख्यमंत्रीपद. उपमुख्यमंत्रीपदाला घटनेत कोणतीही तरतूद नाही, तरी देखील आपल्या भारतात बऱ्याच ठिकाणी उपमुख्यमंत्रीपद दिलं जाते. हे एक राजकीय तडजोड आहे, तर ते विषय साईडला ठेवू आपण. महत्त्वाची गोष्ट आपल्याला पाहायचं आहे की आत्ताच आपले जे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, म्हणजे सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्रीपदावर राहण्याचा ज्यांचा विक्रम आहे महाराष्ट्रात, असे सर्वांचे लाडके नेते अजितदादा पवार यांचं निधन झालं. आणि त्यानंतर प्रथमच महाराष्ट्राला एक महिला उपमुख्यमंत्रीपद मिळालं. तर ते मिळालं अजितदादा यांच्या पत्नी सुनेत्राताई अजितदादा पवार यांना हे पद मिळालं. तर तेव्हापासूनच महिला उपमुख्यमंत्री पदासंदर्भात थोडं चर्चेला जास्त उधाण आलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या आगामी स्पर्धा परीक्षेत त्यावर प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता असल्यामुळे आपण याच विषयावर डिस्कस करणार आहोत की आत्तापर्यंत भारतात किती राज्यात महिला उपमुख्यमंत्रीपद मिळालेलं आहे महिलांना. तर या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर आपण त्या संदर्भात चर्चा करू की सर्वात प्रथम जे भारतामध्ये उपमुख्यमंत्रीपद महिलाला मिळाला त्या होत्या राजेंद्र कौर भट्टल. ते पंजाब राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून ते कार्यरत होत्या. 6 ऑगस्ट 1996 ते 1 नोव्हेंबर 1996 हे त्यांचा कार्यकाळ होता. ते काँग्रेस पक्षाचे होते. त्यांना 2 संधी मिळालेल्या उपमुख्यमंत्रीपदाचे. त्यानंतर ते 6 जानेवारी 2004 ते 1 मार्च 2007 पर्यंत या पदावर उपमुख्यमंत्री पदावर कार्यरत होत्या. त्यांच्यानंतर दुसरं नाव आहे ते जमुना देवी, या मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्री राहिलेल्या आहे. त्यांचा कार्यकाळ होता 1 डिसेंबर 1998 ते 8 डिसेंबर 2003. त्या काँग्रेस पक्षाच्या होत्या. तिसरं नाव आहे ते कमला बेनीवाल, राजस्थानच्या होत्या या उपमुख्यमंत्री. 25 जानेवारी 2003 ते 8 डिसेंबर 2003 हे यांचा कालावधी होता. त्या काँग्रेस पक्षाच्या होत्या. त्याच्यानंतर चौथ्या क्रमांकावर नाव आहे ते पमुला पुष्पा श्रावणी, या आंध्र प्रदेशच्या उपमुख्यमंत्री होत्या. त्यांचा काळ होता 8 जून 2019 ते 7 एप्रिल 2022. त्या YSR काँग्रेस या पक्षाच्या होत्या. 5व्या नंबरवर नाव येते रेणूदेवी, या बिहारच्या उपमुख्यमंत्री राहिलेल्या आहे. त्यांचा कार्यकाळ होता 16 नोव्हेंबर 2020 ते 9 ऑगस्ट 2022. त्या भाजपाच्या उपमुख्यमंत्री होत्या. दिया कुमारी या राजस्थानच्या उपमुख्यमंत्री राहिलेल्या आहे. डिसेंबर 2023 पासून आतापर्यंत ते कार्यरत आहेत उपमुख्यमंत्री पदावर. 7व्या क्रमांकावर नाव येते पर्वती परिडा, या ओडिशाच्या उपमुख्यमंत्री आहेत सध्या. 2024 पासून जून 2024 पासून यांचा कार्यकाळ सुरू आहे आणि ते भाजप या पक्षाचे आहेत. आता येते महत्त्वाचं नाव ज्यावर आपल्याला प्रश्न विचारण्याची हमखास शक्यता आहे. असे आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांचा कार्यकाळ 31 जानेवारी 2026 पासून सुरू झालेला आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहे. तर महत्त्वाची गोष्ट लक्ष द्यायचं म्हणजे उपमुख्यमंत्री पदाला असा कोणताही महत्त्व नाही आहे, पण त्याशिवाय त्यांच्याकडे जे खाता राहते, उपमुख्यमंत्र्याकडे जो खाता राहतो त्या खात्याला अधिक महत्त्व राहते. तर आपण त्या खात्यासंदर्भात पाहू तर सुनेत्रा पवार ज्या आहेत महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री, यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवक हे या खाता आहे आणि अल्पसंख्याक असे 3 खाते त्यांच्याकडे आहे. याशिवाय त्यांना पुणे व बीड या 2 जिल्ह्याचं पालकमंत्रीपद, जे अजितदादा पवारकडे होते, जे 2 जिल्हे होते पालकमंत्री होते अजितदादा पवार, पुणे व बीड या 2 जिल्ह्याचे अजितदादा पालकमंत्री होते, तेच 2 जिल्हे यांच्याकडे देखील आहे. सुनेत्राताई पवार यांच्याकडे देखील ते 2 जिल्हे आहेत. पुणे व बीड या 2 जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत. तर विशेष म्हणजे शपथविधी विचारलं जाऊ शकते. तर त्यांना शपथविधी जे दिला होता ते आपल्या राज्याचे राज्यपाल आचार्य
देवव्रत यांनी त्यांना शपथ दिलेला आहे. तर लक्षात ठेवायचं, कारण की त्यांचं पण नाव विचारलं जाऊ शकते की महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत, किंवा सुनेत्रा पवार यांना कोणाकडून शपथ दिली गेली. तर त्यांना आपल्या राज्याचे जे राज्यपाल आहे आचार्य देवव्रत यांच्याकडून उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिलेली आहे. आणि सध्या ते राज्यसभेवर खासदार म्हणून होत्या. आता ते कोणत्या ठिकाणाहून त्यांना निवडून आणायचं, अजितदादाच्या ठिकाणाहून ते निवडून येतील किंवा विधान परिषदेवर घेतील, हे आता पाहण्याची बाब नंतर आहे. पण सध्या ते सुनेत्राताई पवार हे राज्यसभेच्या खासदार होत्या. एवढी गोष्ट लक्षात ठेवायची, कारण आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकते की उपमुख्यमंत्रीपद घेण्याच्या आधी सुनेत्रा पवार ह्या कोणत्या पदावर होत्या. तर ते आपल्या महाराष्ट्रातून राज्यसभेवर राष्ट्रवादी पक्षाकडून राज्यसभेवर खासदार या पदावर कार्यरत होत्या. आता पुढचं नाव नेमकीच अजून एका राज्याने उपमुख्यमंत्री म्हणून, पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून अजून एका राज्यात आता 4 फेब्रुवारीला निवड झालेली आहे. तर ते मणिपूर राज्यात शपथविधी झालेला आहे उपमुख्यमंत्री म्हणून एका महिलेचा, आणि ते देखील मणिपूरच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहेत. तर त्यांचं नाव आहे नेमचा किपगेन. या 4 फेब्रुवारी 2026 पासून यांनी शपथ घेतलेली आहे. तर हे मणिपूर या राज्याचे भाजपच्या पहिल्या उपमुख्यमंत्री आहेत. शिवाय ते कुको जो समुदाय, जिथला जो एक समुदाय आहे, त्या समुदायातील पहिल्या एवढ्या मोठ्या पदावर जाणाऱ्या नेत्या देखील ठरलेल्या आहेत. तर लक्षात ठेवायचं. आणि त्यांच्यासोबतच नेमकं मुख्यमंत्री पदाची शपथ देखील घेतलेली आहे. तर ते घेतलेली आहे युमनम खेमचंद सिंग, हे मणिपूरचे मुख्यमंत्री म्हणून यांनी शपथ घेतलेली आहे. आणि आपल्याला विचारलं जाऊ शकते की बा त्यांना शपथ कोण दिली होती. तर मणिपूरचे राज्यपाल जे आहे अजय कुमार भल्ला यांनी त्यांना शपथ दिलेली आहे. तर या गोष्टी लक्षात ठेवायच्या मित्रांनो. तर हे होतं आपलं महिला उपमुख्यमंत्री संदर्भात एक डिस्कस आपण पाहिलेला आहे. येणाऱ्या आगामी स्पर्धा परीक्षेकरता अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, कारण की राज्याला प्रथम वेळेसच महिला उपमुख्यमंत्रीपद मिळालेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं, सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून, महिला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. तर त्यामुळे आपण हे लक्षात ठेवायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण असे व्हिडिओ पुन्हा टाकत जाऊ तुमच्यासाठी. जर व्हिडिओ आवडला तर याला शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.